ओके. स्क्रीन दिसते सगळ्यांना? दिसत असेल, असायलाच पाहिजे. दिल तुमको ही चाहे तो क्या कीजिए, ओ मेरे. लई लोकांचं भलं करण्याचा अर्थ नसतो राव. ओके, हे बघा. कालपर्यंत आपण पिप्स शिकलेलो होतो. पिप्स म्हणजे काय? पर्सेंटेज इन पॉईंट्स. ठीक आहे. पिप्सचं आपण काल एक हे बघितलं होतं. काल आपण पिप्स मध्ये काय बघितलं होतं? पर्सेंटेज इन पॉईंट्स. पिप्स, पर्सेंटेज इन पॉईंट्स. ठीक आहे, ते क्लिअर झालेलं आहे. आजच्या सेशनमध्ये आपण काय बघूया? बेस करन्सी, कोट करन्सी, ते पण आपण डिस्कशन केलेलं आहे. बेस करन्सी, कोट करन्सी म्हणजे काय? XAU USD. ठीक आहे, XAU USD हा सगळा खेळ चाललाय. तो सगळा कशाचा चालू आहे? लिव्हरेजचा खेळ चालू आहे. ठीक आहे, कशाचा? लिव्हरेज. फॉरेक्स मार्केट शेअर मार्केटपेक्षा जास्त का चांगला आहे? तर उत्तम उदाहरण म्हणायचं गेलं तर आपण कोण आहे? ट्रेडर आहे. आणि ट्रेडरसाठी, ट्रेडर आता इथंच फक्त लक्ष द्या. चॅट बॉक्स आता हे करा तुम्ही, इकडे फक्त लक्ष द्या. एका ट्रेडरसाठी काय आपल्याला महत्वाचं आहे? ट्रेडरसाठी आपल्याला फक्त आणि फक्त लिव्हरेज फक्त महत्वाचं आहे. काय? लिव्हरेज. आता लिव्हरेज म्हणजे काय ते बघूया. लिव्हरेज, LEVERAG, लिव्हरेज. ठीक आहे. का लोक शेअर मार्केटमध्ये लॉसमध्ये ते बघूया. का फॉरेक्स मार्केट जास्त चांगलं प्रॉफिटेबल गेम आहे शेअर मार्केटपेक्षा? हे पण का शेअर मार्केटपेक्षा लोक, आता हे बघा, जे लोक नवीन आहेत, बिगिनर आहेत, ऑप्शन ट्रेडिंग काय तर डोक्यात आलं असेल ते द्या सोडून. फक्त तुम्ही फक्त ऐका. जे लोक ऑप्शन ट्रेडिंग केलेलं आहे त्यांनी, त्यांना माहिती आहे की मी आता काय बोलायला आहे. तुम्हाला समजणार नाहीये. तुम्ही फक्त एका कानानं ऐका, एका कानानं द्यायचं सोडून. ठीक आहे. तुम्ही फक्त फोकस करायचं काय? की ती लोक बुडलेले आहेत, तुम्ही बुडलेला नाही आहे. ठीक आहे. ती लोक डुबलेले आहेत, बुडलेले आहेत, तुम्ही बुडलेला नाही आहेत. त्यामुळे तुम्ही त्याचा आनंद हे करा की बाबा ठीक आहे. आणि बाकीची जुनी लोक आहेत, तुम्ही हा विचार करा की हीच एक गोष्ट होती ज्याच्यामुळे शेअर मार्केटमध्ये लोक प्रॉफिटमध्ये नाही आहेत. कारण की ट्रेडिंग ही कन्सेप्ट आहे ना, इंडियन मार्केटमध्ये तयार आता पहिला होती, आता नाही आहे तशी इंडियन मार्केटमध्ये. कारण की का? लिव्हरेज. लिव्हरेजमुळे फक्त एकच गोष्ट आहे, लिव्हरेज. लिव्हरेज म्हणजे काय? तर लिव्हरेज म्हणजे आपला ब्रोकर जो आहे तो आपल्याला जास्त अमाऊंट खरेदी विक्री करण्यासाठी एक्स्ट्रा अमाऊंट आपल्याला देतो, त्याला म्हणायचं लिव्हरेज. ठीक आहे. काल तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं होतं. ज्यावेळेस आपलं सेशन स्टार्ट झालेलं त्यावेळेस आपला HDFC बँकेचा एक शेअर होता, जो होता किती? 900 रुपयाच्या आसपास आपण एक शेअर पकडला होता. एक HDFC बँकेचा शेअर खरेदी करायचा असेल तर तुमच्या अकाउंटला किती फंड पाहिजे? 900 रुपये पाहिजे. जर तुम्हाला 10 शेअर खरेदी करायचे असतील HDFC बँकेचे, तर तुमच्या अकाउंटला किती फंड पाहिजे? 9,000 रुपये आपल्या अकाउंटला फंड पाहिजे. किती क्वांटिटी करायची? खरेदी करायची फक्त 10 क्वांटिटी खरेदी करायची आहे. तुम्हाला वाटतंय की 90 रुपयाचा जो HDFC बँकेचा शेअर आहे तो 9,010 रुपयाला जाणार आहे. हा पुढच्या किती? 15 मिनिटांमध्ये हा 9,010 रुपयाला जाणार आहे. ओके. आणि तुमच्या अकाउंटला फक्त 1,000 रुपये आहेत. किती? फक्त तुमच्या अकाउंटला 1,000 रुपये आहेत. मी काय म्हटलं? 10 क्वांटिटी खरेदी करायची असेल आणि शेअरची प्राइस 900 रुपये आहे HDFC बँकेची, तर तुमच्याकडनं 9,000 रुपये पाहिजेत. पण तुमच्या अकाउंटला फक्त 1,000 रुपयेच आहेत. मग तुम्हाला 10 क्वांटिटी मिळू शकत नाही, बरोबर? पण फॉरेक्स मार्केटला ती मिळते. कशामुळे मिळते? लिव्हरेजमुळे मिळते. लिव्हरेजमुळे. इथं लिव्हरेज नाही आहे, फॉरेक्स मार्केटला लिव्हरेज आहे. ओके. तुम्हाला वाटते की 15 मिनिटांमध्ये 9,000चा 9,010 रुपये गेला तर चालेल. मला त्याच्यासाठी डावाला मी 1,000 रुपये डावाला लावणार आहे. म्हणजे काय? 9,000चा 9,010 रुपये गेला तर माझा 1,000 रुपयाचा लॉस होऊ दे. खालच्या साईडला 9,000चा जो 8,990ला आला खाली, 10 पण खाली. ठीक आहे, 8,990 एक फक्त 10 पण खाली आहे बघा. 8,990ला जर आला तर माझे 1,000 रुपये उडले तर चालतात, मला काय फरक पडत नाही. म्हणजे तुम्ही 1,000 रुपयाचा लॉस बेअर करायला तयार आहात. तुमच्या अकाउंटला फंड फक्त 1,000 रुपये. मग तुम्हाला किती क्वांटिटी उचलायला पाहिजे? जवळपास 100 क्वांटिटी उचलायला पाहिजे तुम्हाला. कारण की 9,000चा 9,001 रुपये गेला, 100 रुपयाचं प्रॉफिट आहे. 9,002 गेला, 200 रुपयाचं प्रॉफिट आहे. तसं 9,000चा 9,010 गेला, 1,000 रुपयाचं प्रॉफिट आहे. मग त्यासाठी तुम्हाला क्वांटिटी किती उचलायला पाहिजे? 100 क्वांटिटी उचलायला पाहिजे. मग 100 क्वांटिटी उचलण्यासाठी तुमच्या अकाउंटला फंड किती पाहिजे आहे? 9 लाखाच्या आसपास तुमच्या अकाउंटला फंड पाहिजे. किती? 9 लाख रुपये तुमच्या अकाउंटला फंड पाहिजे. मग हा सगळा खेळ जो करायला लागलाय तो लिव्हरेजचा झाला. मग हे लिव्हरेज फॉरेक्स मार्केटमध्ये जास्त आहे, शेअर मार्केटमध्ये लिव्हरेज नाही आहे. ठीक आहे. मग लिहून घ्या महत्वाचा पॉईंट की ट्रेडरसाठी ॲज अ ट्रेडर आपल्यासाठी काय?
लिव्हरेज हे आपलं विपण आहे. काय लिव्हरेज, LEVERAGE, लिव्हरेज काय आपलं विपण आहे, आपलं काय हत्यार आहे, हत्यार. ठीक आहे, हत्यार. त्याला योग्य ठिकाणी जर वापरला तर मार्केटमध्ये सक्सेस आहे, नाही वापरला तर कार्यक्रम आहे आपला. ठीक आहे. महाभारतामध्ये पण आहे बघा, अर्जुनाची योग्य टायमिंगला त्याची सगळी विद्या काढून घेतलेली होती. तसं तुमच्या टायमिंगला जर तुमचं लिव्हरेज काढून घेतलं तर तुम्ही किती पण मास्टर असला, तुम्ही ते अकाउंट ग्रो करू शकणार नाही. ठीक आहे, क्लिअर झालं असेल सगळ्यांना. ठीक आहे, आता शेअर मार्केट वर्सेस फॉरेक्स मार्केट ते बघूया. हा अर्जुन नाही, सॉरी, कर्ण. थँक्यू. कर्ण. आता हे बघा, 1 लाख रुपये आहेत तुमच्या अकाउंटला. किती? 1 लाख रुपये आहेत. जे फॉरेक्सवाले शेअर मार्केटवाले त्यांना माहिती आहे मी काय बोलतोय. ठीक आहे, 1 लाख रुपये आहेत आणि मला 1 लाख रुपयाचे 2 लाख रुपये करायचे आहेत. किती? 1 लाखाचे 2 लाख रुपये करायचे आहेत. ओके. आणि आपण काय केलेलं आहे, याला 5 ट्रेडमध्ये डिवाइड मारलेलं आहे. किती? 5 ट्रेडमध्ये डिवाइड मारलेलं आहे. म्हणजे काय, एका ट्रेडच्या मागे मी रिस्क किती घेतलेलं आहे? 20,000 रुपयाची रिस्क घेतली. गेले तर 20,000, आले तर 20,000. फक्त किती? 1:1चा रिस्क रिवॉर्ड रेशो. गेले तर 20,000 रुपये, आले तर 20,000 रुपये. बिगिनर लोक फक्त ऐका, कारण की हे फक्त नुसतं ऐका तुम्ही. थोडंसं समजेल तुम्हाला, नाही समजेल. हे कुणासाठी सांगायला लागलो मी? ऑप्शन ट्रेडिंगवाल्यांना साठी सांगायला लागलो. तुम्ही त्यांच्या अनुभवातून शिकायचा प्रयत्न करा. ठीक आहे, फक्त कानावरनं जाऊ दे तुमच्या, बाकी काय नको आहे मला, हे एवढंच पाहिजे आहे. एक्स्ट्रा काय डोकं लावू नका. फक्त ऑप्शन ट्रेडिंग ज्यांनी केले ती फक्त लक्षात ठेवा, त्या बोलतोय मी. 20,000 रुपये एका ट्रेडच्या मागे जर आपण रिस्क घेतली तर आपल्याला किती ट्रेड मिळणार आहेत? 5 ट्रेड मिळणार आहेत, बरोबर. मला लाख रुपयाचे 2 लाख रुपये करायचे आहेत. आपल्याला 2 लाख रुपये करायचे आहेत, बरोबर. 2 लाख रुपये करायचे आहेत. म्हणून आपण काय केलं? कॅपिटल डिवाइड म्हटलं 5 ट्रेडमध्ये. RPT ठेवली आपण 20,000 रुपये रिस्क पर ट्रेड. ठीक आहे, इथं तुम्ही आहे ऑप्शन ट्रेडिंग, जे आपण ऑप्शन ट्रेडिंग म्हणतो, OT बोलतोय. इथं फॉरेक्स मार्केटमध्ये आपण फॉरेक्स बोलतो. ठीक आहे, FX बोलतो इथं, FX. तुम्ही आणि मी इथं बसलोय ट्रेडिंग करायला. ॲज अ ट्रेडर आपला जॉब काय? लिहून घ्या हे पण. ॲज अ ट्रेडर आपला जॉब काय? टू फाइंड अ बेस्ट ट्रेड. एक चांगली ट्रेड शोधणं हे आपलं जॉब आहे, हे आपलं काम आहे. काय? एक चांगली ट्रेड शोधणं हे आपलं काय काम आहे, जॉब आहे. आणि ती ट्रेड चांगली सापडल्यानंतर त्या चांगल्या ट्रेडवरती रिस्क घेणं, चांगली रिस्क घेणं, चांगली रिस्क बोलतोय मी. लोकांचा प्रॉब्लेम काय होतोय? $100 अकाउंटला 0.01 टाकतात, 0.02 टाकतात. त्यामुळे प्रॉब्लेम हा. $100 अकाउंटला 0.01 टाकायची नाही आपल्याला. आपल्याला तुम्ही 5 पण टाकू शकता, 0.03 पण टाकू शकता, 0.05 पण टाकू शकता, 10 पण टाकू शकता. 0.01 टाकायला स्टार्ट केला, तुमच्या अकाउंटची जहाज तयार होणार आहे. जहाज तयार होणं म्हणजे काय? ते अकाउंट $100, 110, $105 जाणार, परत 100 जाणार, परत 120 जाणार, परत 100, एकदम मध्ये अचानक 80वर येणार, परत 90 जाणार, सडनली $60, 100, आणि मग अकाउंट झिरो. हे असं काहीतरी होत राहणार. कॉन्स्टंट नाही राहणार अकाउंट, कारण की तुम्ही 0.01 क्वांटिटी खेळायला म्हणून. ते कधीच ग्रो होत नाही अकाउंट. ठीक आहे, बिगिनर लोक तुम्ही 0.01च टाकायचं आहे. पण तुम्ही एकदा एक्सपिरियन्स ट्रेडर झाला तर तुम्हाला काय करायचं? RPT नुसार हे करायचं आहे. कसं काय करायचं ते आपण नंतरच्या येणाऱ्या सेशन्समध्ये बघूया. ओके, तर इमॅजिन करू 5 ट्रेड आहेत. 5 ट्रेडमधल्या पहिल्या 2 ट्रेड काय झाल्या? पहिल्या 2 ट्रेड फेल गेल्या. तुमची पण फेल गेली, माझी पण फेल गेली. तुमची पण फेल गेली, माझी पण फेल गेली. मला सांगा, एखादा XYZ प्रीमियम असेल कुठला तरी, एक $100 प्रीमियम असेल. $100 प्रीमियम आहे. ठीक आहे, $100 प्रीमियम आहे. आणि 1 लाख रुपये, 100 रुपये आपलं टार्गेट काय? फक्त $110 आपलं टार्गेट आहे, आणि $90 किंवा $120 टाका. $120 तुमचं टार्गेट आहे, आणि $80 तुमचं काय SL आहे. XYZ काय पण असू दे, $100 प्रीमियम फक्त आहे. कुठला निफ्टीचा असू दे, नाही तर बँक निफ्टीचा असू दे, हे आपलं टार्गेट आहे. कायम आपण त्या पर्टिक्युलर प्रीमियमचाच आपण काय केलेलं आहे? हे घेतलेलं आहे, स्ट्राईक प्राईसचं उचललेलं आहे, बरोबर. किती क्वांटिटी येईल हो? निफ्टी, बँक निफ्टीमध्ये XYZ काय पण येतील, मला माहित नाही आता किती येतं. एक इमॅजिन करू आपण, एक सपोज एक 100 लॉट येतील. 100, 100 गुणिले 100, एक एका लॉटमध्ये काहीतरी 25 हे असतात. 25 का किती काय, आता मला माहित पण नाही किती असतात ते. पण तुम्हाला चांगलं माहिती आहे की किती असतात, काय असतात. एक धरून चालू, एक आपण एक स्टँडर्ड मी 30 लॉट पकडतो. 30 लॉट स्टँडर्ड पकडतो. ठीक आहे, एका लॉटमध्ये किती असतं काय मला माहित नाही. एक 30 ते 35 लॉट तुम्ही काय करू शकताय? बाय करू शकताय, बरोबर. पण कधी तुमच्या अकाउंटला जेव्हा फंड 1 लाख रुपये आहे तेव्हा, बरोबर. मी काय म्हटलं, तुमच्या दोन्हीच्या दोन्ही ट्रेड काय झाल्या? फेल झाल्या. माझ्या पण फेल गेल्या. आपल्या अकाउंटचा फंड कितीवर आला हो? 1 लाख रुपयावर दोन दोन ट्रेड फेल गेल्यात. मी एका ट्रेडच्या मागे रिस्क सांगितलं 20,000 रुपये. 20,000 गेले, 20,000 गेले, 40,000 रुपये तर आपले उडलेच. राहिले किती आपल्या अकाउंटला? 60,000 रुपये तुमच्या पण अकाउंटला राहिलेत, माझ्या पण अकाउंटला किती राहिलेत? 60,000 राहिलेत, बरोबर. आता तिसरी ट्रेड XYZ काहीतरी असू दे, मला तिसरी ट्रेड मला चांगली सापडली. कुठली तरी बाबा लिक्विडेशन वॉटेवर XYZ सपोर्टवरती ह्या साईडला आपल्या कुठली तरी सापडली ट्रेड. या ट्रेडला इथं बाय, तुम्ही पण तुमची काय जी XYZ स्ट्रॅटेजी असेल त्याच्यावरती तुम्ही बाय केला. आपलं टार्गेट काय? 1:1 फक्त. गेले तर 20, आले तर 20.
ठीक आहे. इथं मी लिव्हरेज माझ्याकडे जास्त आहे, मला पाहिजे तेवढी क्वांटिटी टाकू शकतोय मी. मी इथं सपोज 50 पिपचा एस एल आणि 50 पिपचा टीपीने मी बसलो इथं, तर मी काय क्वांटिटी टाकायला पाहिजे मला सांगा बघूया तुम्ही. मी ह्याच्यामध्ये फक्त $200 रिस्क पर ट्रेड ठेवलाय, $200 आरपीटी ठेवलाय, $200. पण 0 पॉईंट किती क्वांटिटी टाकायला पाहिजे मला सांगा. 50 पिपचा एस एल आहे, 50 पिपचा एस एल किती क्वांटिटी टाकायला पाहिजे. 50 पिपचा एस एल, 50 पिप म्हणजे $5 एस एल आहे. मी $200 लावायला ताकद आहे माझी, $200 डावाला लावायची ताकद आहे. किती क्वांटिटी टाकली पाहिजे. 0.4, 0.4, 0.40, 0.40 क्वांटिटी मला टाकायला पाहिजे. कारण की $1 मुवमेंट झाली तर मला $40 लॉस आहे, $40 प्रॉफिट आहे. मी सांगितले किती, 50 पिपचा एस एल आहे म्हणजे $5 एस एल आहे, $5 टीपी आहे. मग मी 40 क्वांटिटी, 0.40 क्वांटिटी टाकणार, तेव्हा मला $5 मुवमेंट झाली की $200 प्रॉफिट आहे. खालच्या साईडला $5 मुवमेंट झाली की मला $200 लॉस आहे. म्हणून 0.04 नव्हे, 0.40. 4 आणि 40 मध्ये फरक आहे. 4 आणि 40 मध्ये फरक आहे. 0.40 क्वांटिटी टाकायला पाहिजे मला, 0.40. ओके. 0.04 नाही, कारण मी $200 डावाला लावा लागलोय. तर इकडे या परत आता. मी 0.40 टाकू शकतो क्वांटिटी, का तर माझ्याकडे लिव्हरेज आहे. तुम्ही टाकू शकता का? तुम्ही 1 लाख रुपये जेव्हा फंड होता तेव्हा तुम्ही 30 लॉट ओपन करू शकत होता. आता सेम सेटअप सापडला, सेम $100 प्रीमियम आहे, $120 टीप आहे, 80 एस एल आहे. तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग शेअर मार्केटवाले तुम्ही टाकू शकताय काय, 30 लॉट तुम्ही ओपन करू शकता 60,000च्या क्वांटिटीला आता. नाही करू शकत, नाही करू शकत, कारण की तुमचं लिव्हरेज संपलेला आहे. तुम्ही तेवढी क्वांटिटी उचलू नाही शकत. तुमच्या हातात आता किती, 15च्या किंवा 17-18 एवढीच क्वांटिटी, एवढे लॉट्स तुम्ही उचलू शकता आता. जास्त उचलता येत नाही तुम्हाला लॉट्स. का नाही उचलता येणार, तुमच्याकडे लिव्हरेज नाही आहे. आणि ही आपल्या दोघांची पण ट्रेड, तिसरी ट्रेड विन झाली. मी म्हणणार कशी काय म्हटलं, 5 ट्रेड आपण ठरवलेल्या, त्याच्यातल्या पहिल्या 2 उडल्या, राहिल्या 3 ट्रेड. 3 ट्रेडमध्ये तिसरी ट्रेड माझी विन झाली, तुमची पण विन झाली. पण तुम्ही तेवढं प्रॉफिटमध्ये नाही जाणार. भले तुम्ही $20,000 रिस्कला डावाला लावला ते चालतंय, पण तुम्ही जेव्हा तुमची ट्रेड विन होणार तेव्हा तुमच्या पदरामध्ये उचलताना 10,000 किंवा 10,000च मिळणार, 10 ते 12,000 रुपये तुम्हाला फक्त पदरात मिळणार. मला 20,000 मिळणार आहेत. कारण की माझ्याकडे काय, कंप्लीट मी $200 डावाला लावू शकतोय. परत मार्केटवरच्या साईडला माझा फंड कितीवर जाणार, 60,000वरनं परत 80,000 वरती जाणार. तुमचा नाही जाणार 60,000वरनं 80,000 वरती. तुम्ही 10-12,000 रुपये प्रॉफिट घेऊन बसलाय, 70,000 रुपये वरती जाणार. परत मार्केटमध्ये काय झालं, परत चौथी ट्रेड आपली दोघांची पण फेल झाली. परत आपली चौथी ट्रेड दोघांची काय झाली, परत दोघांची चौथी ट्रेड फेल झाली. बरोबर. 5 ट्रेडमधल्या आपल्या पहिल्या 2 फेल गेल्या, एक बरोबर गेली. आपल्या अकाउंटचा परत, माझा फंड परत 80वर आला, तुमचा 70,000 वरती आला. परत तुमची आपली पहिली अनेक ट्रेड फेल गेली. मी परत 60,000 वरती आलो. तुम्ही डायरेक्ट 50,000 वरती आहे, 70वर डायरेक्ट 50,000 वरती येणार, 60,000 होती. कारण की आता तुमचा कॅपिटल निम्मा झाला, 50K वर आहे, मी पण 50K वर आहे. आपल्याला अजून एक ट्रेड चांगली सापडली, मी परत 80वर जाऊ शकतोय. का जाऊ शकतोय, मी पाहिजे तेवढी क्वांटिटी टाकू शकताय, आरपीटी. तुम्ही नाही टाकू शकणार, तुम्ही नाही टाकू शकणार. परत तुम्ही विन झाला, तुम्ही 60,000 वर जाणार आहे इथले. आणि अजून 2-4 ट्रेड फेल झाल्या, सपलाच विषय, तुमचा कार्यक्रम सपलाय, झालाच तुमचा व्यवस्थित. मग आपल्या अकाउंटला जेव्हा तुमच्याकडे 20,000 रुपये शिल्लक राहतात ना अकाउंटला, किती, 20K तुमच्या अकाउंटला सपोज शिल्लक राहतात. माझ्या पण अकाउंटला 20K शिल्लक राहिल्यात, धरून चालू. वर्स्ट केस, चारीच्या चारी ट्रेड आपल्या काय झाल्या, फेल झाल्या. चौघांच्या पण, सॉरी दोघांच्या पण, शेअर मार्केट आणि FX फॉरेक्स. आपण आलोय कुठं, एकच ट्रेड शिल्लक राहिलेला आहे. आता मला चांगला विचार करायचा आहे की माझा ट्रेडरचा जॉब काय, एक चांगली ट्रेड शोधणं. मी त्या ट्रेडसाठी 1 आठवडाभर पण वाट बघेन, कम्प्लीट वाट बघेन. कारण की मला आता 20,000 रुपये डावाला लावायचे आहेत, कुठेतरी चांगल्या ठिकाणी 20,000 रुपये डावाला लावायचे आहेत. गेले तर 20,000 आहेत, आले तर 20,000 आहेत. मला ती चांगली ट्रेड मिळू शकते. आणि मिळाली तर मी त्या ट्रेडमध्ये विन जर झालो, तर मी परत बॅक टू 20,000 वरती जाऊ शकतोय. तुम्ही जाऊ शकताय काय, तुम्हाला चांगली ट्रेड सापडली तर नाही जाऊ शकताय काय, नाही जाऊ शकत. मग काय तुम्ही शोधणार, गुरुवार येणार, गुरुवारचा देव तुम्हाला पावला तर पावला. ते पण तुम्हाला माहिती आहे मी गुरुवार काय बोलायला लागलोय. गुरुवार म्हणजे काय माहिती आहे काय, 0-0. ते शोधायला जाणार तुम्ही, ते शोधायला जाणार. आणि त्याच्यामध्ये काय चुकून जर आंबा लागलाच, कुणाला तरी तुम्ही टेलिग्रामवाल्याला कोणाला तरी फॉलो केलेला आहे मस्तपैकी, तो आपला
भाऊ आपला सांगतोय मस्तपैकी की बाय अबाउट 22 आणि बाय अबाउट 22 टार्गेट 30 आणि 40 60. तुम्ही आपलं बसताय हो त्याच्या भरोश्यावरती 22च्या वरती बाय करणार. तो बाय करसपर्यंत त्याची प्राइस मिळालेली असते 24 25 26 रुपयाला मिळालेली असते. 26 करत करत ते कधी 30 रुपये 40 रुपयाला गेल्याला कळत नाही. मग त्या भाऊचं टेलिग्रामवरती रॉकेट तयार असते बघा. बूम क्रॅश हेन ते. तुम्ही कितीला क्लोज केलाय? तुम्ही केला 30 आणि 35ला क्लोज. आणि चुकून जर तो कॉल चाललाच, तो गेला 80 100ला 90ला चुकून 100ला गेला चुकून कॉल. आई शपथ त्या भावाचं बोलण्यासारखं काम नसते टेलिग्रामवरती. धुळाच. ते दिवसभर तेच टाकणार. 80 90ला गेला, 22ला घेतला, 90ला काढला. कुठला काढलाय त्यानं? काढलाय 35 40ला. तो पण घेतला असला तरी ठीक आहे. गाईज देखो 8 से 9. मला सांगायचं काय, मग ह्याच्यामध्ये तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाणार आहे, 100% जाणार आहे. हे बघा फॉरेक्स बिगिनर लोक, तुम्ही डोक्यावरनं एका कानानं ऐका एका कानानं सोडा. तुम्ही मजा घ्यायचा प्रयत्न करा. जे ऑप्शन ट्रेडिंग केलं त्यांना बरोबर माहिती आहे मी काय बोलायला लागलोय. तुम्ही बिगिनर आहात, तुम्हाला फॉरेक्स पण माहित नाही, तुम्हाला शेअर मार्केट पण माहित, तुम्ही फक्त ऐका, मजा घ्या फक्त. तुम्ही काय करू नका. ऑप्शन ट्रेडिंग आहे त्यांना बरोबर माहिती आहे मी काय म्हणायला लागलोय. तुम्ही नवीन आहात मार्केटला, अजून तुम्ही स्कॅम बघितल्या ना काय काय लेवलची होतात, ती सगळी अनुभव आहे, त्यांना विचारा मी काय बोलतोय, ठीक आहे. त्या भाऊचं रॉकेट बिकेट बूम बिम फायर बियर सगळं तयार असते. आणि चुकून जर तो कॉल चालला आणि तो गेला 90 100 रुपयाला, आपण काय म्हणणार? हायला हे कसला भारी कॉल दिला भाईनं. 22ला घेतलो असतो, उगीच काढली 30ला क्वांटिटी, 90ला गेला आणि 100ला गेला. काय नाही, आता पुढच्या वेळेस हे बघ तू कार्यक्रमच करतो. तुम्ही परत पुढच्या गुरुवारी येणार आहे सर. तो पण हे अकाउंट राहिलेलं नसतं सोडा तुमचं, पण चुकून राहिलंच. चुकून राहिलंच. परत ते 20 25 हजार रुपये जे काय असते तुम्ही तुम्ही घेऊन आला मार्केटला आणि ते लावला तुम्ही. 22 त्यानं परत सेम सांगितला की बाबा बाय अबाव 17 बितरा काहीतरी सांगितलं असेल. बाय अबाव 17, बाय अबाव 17 17च्या वरती काय करायचं तुम्हाला बाय करायचं आणि हिरो झिरो तसाच करायला लागतो तुम्हाला. बाय अबाव 17 17च्या वरती तुम्ही बाय करा आणि स्टॉप लॉस लावा 8. ठीक आहे, असं काहीतरी सांगितलं असेल. झालं. पहिल्यांदा मार्केट 17चा एकदम पंप झाला, 20 22ला राप वगैरे 8चा काय घेतला त्याने स्टॉप लॉस घेतला. लावला असला तर स्टॉप लॉस लागतोय, लावला असला मग काय खरं नाही. ठीक आहे, लावला असला तर ठीक आहे. एस एल एका गेला, ठीक आहे. मग तो परत म्हणणार चुकून 8चा तुमचा एस एल लावला, तुम्ही प्रॉपर लावलाय. परत तो भाऊ म्हणणार बाय अबाव 17 अगेन, गेट रेडी फॉर री एंट्री. ठीक आहे. मला सांगा तुम्ही मगाशी 25 हजार रुपये तुमच्या अकाउंटला होते किंवा 30 हजार पकडा, लयतले मगाशी तुम्ही 30 हजारवर गेला. तुम्ही 30 हजार रुपये तुम्ही पूर्ण डावाला 30 हजार अखंडच लावलेला ना. 30 हजार रुपये मगाशी लावला, ह्याच्यातलं निम्म किती? 17 आणि 8 निम्म आपण पकडू. 8 एक 8 8 2 16 हे निम्म पकडू आपण, ठीक आहे. निम्म 8 आणि 8 2 16. 16च्या अभाव तुम्ही बाय करायचं तर तुम्ही 16ला बाय केला, 8चा तुमचा काय गेला? एक गेला असेल. त्यावेळेस तुम्ही क्वांटिटी किती टाकू शकला असता? एक्स वाय झेड मला माहित नाही काय किती क्वांटिटी. एक सपोज एक 30 लॉट ओपन करू शकला असता तुम्ही त्यावेळेस. 30 20 लॉट काहीतरी ओपन करू शकला असता. ठीक आहे. एक एस एल गेल्यानंतर तुमचं कॅपिटल राहिलं किती हो? 15 हजार रुपयेवरती आलाय तुम्ही. आता परत भाई आपला काय देतोय? परत आपला भाई सांगतोय की 16च्या वरती परत बाय करा. अहो पण तुमचं कॅपिटल आता 15 हजार आहे. तुम्ही मगाशी 30 लॉट ओपन करू शकला असता, आता 15 लॉट ओपन होणार आहेत. आणि त्याच्यानंतर जरी तो चालला कॉल, 16चा किती गेला? 32 गेला आणि 35 गेला. तुम्ही तेवढं प्रॉफिटच काढणार नाही आहे. नाही काढणार. आणि चुकून जर मार्केट परत खाली आलंच, भाई म्हणणार आपला एस एल ट्रिगर्ड, स्टॉप लॉस इज पार्ट ऑफ गेम. अहो तुमची लागली की त्याच्यात काय? तुमचं काय? तुमचं तुमचं काय त्याच्यात? तुमची गेली की 30 हजार रुपये पाण्यात. स्टॉप लॉस इज पार्ट ऑफ गेम. त्यात आणि त्याच्या रेफरल लिंकवरनं अकाउंट ओपन केलं असेल तर मग काय? मग काय बोलायचं कामच नाही. ठीक आहे, ते तुम्हाला प्रत्येक क्षणाक्षणाला ट्रेड टाकायला सांगणार, प्रत्येक क्षणाक्षणाला ट्रेड टाकायला सांगणार, कारण की त्याला ब्रोकरेजमधनं पैसे मिळतात. तो थोडीच ट्रेडिंगमधनं पैसे काढायला आलाय. तो काढायला कशात पैसे? ब्रोकरेजमधनं काढायला. तुमचं काय? त्यानं आपला मस्तपैकी धंदा लावलेला चालू व्यवस्थित. तुम्ही ठीक आहे, मला काय बोलायचं नाही, ही रियालिटी आहे. नवीन लोक, तुम्ही अजून नवीन आहे मार्केटला. मी काय बोलत नाही. जुनी लोक आहेत की नाही त्यांना बरोबर पटायला लागली मी काय म्हणालो. ह्यातच पैसे घालवलेत, बऱ्यापैकी ह्यात घालवलेत. ह्यात घालवल्यात का तुम्ही? सांगा बघूया जरासं, पैसे घालवल्यात का ह्यात? वाचा त्यांचा चॅट बॉक्स. 18 लाख. राजश्री केसरकर. राजश्री केसरकर नाम किधर तो सुनेला लग रहा है. राजश्री मॅडम कुठून आहात?
6.5 लाख. आय, आय, आय. ओके, ठीक आहे. म्हणजेच मला आता काय सांगायचं म्हणजे तुम्हाला, की आपण नॉर्मली आपण काय करतो माहिती आहे का? आपण होप सोडतोय. होप्स सोडतोय. कधी सोडतोय? जेव्हा अकाउंटमध्ये नाच्या बरोबर पैसे राहतात. 20,000 रुपये राहतात, 30,000 होते कुठे? 1 लाख रुपये होते आपल्या अकाउंटला. किती? 1 लाख रुपये अकाउंट होते. 1 लाखाचे फक्त 20,000 रुपये राहिलेत. होप सोडल्यात तुम्ही, लिटरली सोडल्या. कारण तुम्हाला माहिती आहे की ह्यानं काय पॉसिबल नाही आहे. काय पॉसिबल नाही आहे. पण इथं फॉरेक्स मार्केटमध्ये होप सुटत नाहीत. 20 म्हणजे स्टील $200 आहेत. आणि काया पालट करू शकतो $200 मध्ये. $200 $20,000 केलेला पण स्टुडंट माझा. माझा स्टुडंट आहे $200 $20,000 केलेले आहेत. माझ्या स्ट्रॅटेजीवर केलेले नाही आहेत त्याने पैसे. ठीक आहे. तो ऑलरेडी तो ट्रेडिंग करत होता. ठीक आहे. ते ऑलरेडी ट्रेडिंग करत होते. पण त्यांचा एक्सपिरियन्स भारी होता. प्लस सगळं प्रॉपर प्रॉफिटमध्ये तरी सुद्धा आपला कोर्स केलाय व्यवस्थित. का तर फक्त पटतंय, माझं पटतंय. आणि त्यांनी पण भरपूर कोर्सेस केलेले आहेत. पण त्याच्यातलं त्यांना प्रॉपर पटतंय की बाबा नाही, सर सांगते ते प्रॉपर आहे, एकदम व्यवस्थित आहे. आणि तो माणूस अजून माझ्याबरोबर म्हणजे आता जस्ट रिसेंटली त्यांनी पेडची बॅच केलेली आहे. नाव घेऊ मला कोणाचं घ्यायचं नाही. व्यवस्थित $200 कायापालट केलेला माणूस आहे तो. प्लॉट घेतल्यात, जागा घेतल्या. मला प्रॉपर त्यांनी स्टेटमेंट बिटमेंट सगळं दाखवलंय. बँक अकाउंट माझ्या एवढे पैसे आलेले आहेत, एवढे आले तेवढे 60-70 लाख रुपयाच्या वर त्याच्या अकाउंटवर पैसे आहेत. छोट्याशा अमाऊंटवरनं ग्रो केलेला अमाऊंट आहे, छोट्याशा अमाऊंटवरनं. ठीक आहे. सो कायापालट होऊ शकते फक्त फॉरेक्स मार्केटमध्ये. ह्याच्यावरती मलाच भरोसा नाही शेअर मार्केटवरती आता. आणि मी केलेलं आहे सगळं, त्यामुळे मला माहिती आहे ह्याच्यातलं कोण बेस्ट आहे. मी सांगू शकतोय. त्यामुळे बिगिनर लोक, तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल, काय सांगू मी तुम्हाला, अजिबात नादाला लागू नका शेअर मार्केटच्या. अजिबात नादाला लागू नका. कोण किती पण चांगला प्रॉफिट दाखवते. 4 लाख, 5 लाख, 10 लाख, 20 लाख, 1 करोड रुपये ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तुम्हाला प्रॉफिट दाखवलं, समजून जायचं आपल्याला ती जागा आपली नाही आहे. आणि जरी तरी सुद्धा तुम्हाला जायचं असेल, ठीक आहे, मी तुम्हाला त्या दिवशी आठवणार चांगला व्यवस्थित, की एक कोणतरी होते कोल्हापूरचा माणूस, ते आपल्याला जीव तोडून सांगत होतं की शेअर मार्केट करू नका, करू नका, करू नका. पण नाही, ते केलंच. केलं तर केलं. मी काय बोलू शकत नाही. आणि तुम्ही प्रॉफिट जरी काढला, तरी ऍट द एंड ऑफ द इयर, शेवटचं वर्ष असते ना, तिथं तुम्ही नसताच, कुठंच स्टँड करत नाही, कुठंच स्टँड करत नाही. बघितलं तर खाया पिया कुछ नाही, गेला थोडा बाराना असं काम आहे शेअर मार्केटला. ठीक आहे. ठीक आहे. तुम्हाला क्लिअर झालं असेल का फॉरेक्स मार्केट जास्त बेटर आहे शेअर मार्केटपेक्षा. कारण की याच्यामध्ये काय मिळतं, लिव्हरेज मिळते. लिव्हरेजची पॉवर मी आता जस्टच एक्सप्लेन केलेलं आहे. शेवटची होप $20,000 शेअर मार्केटवाला, आणि शेवटची होप $200 ह्याच्याकडे अजून होप आहेत. ह्याला अजून 4 कंटिन्युअसली ट्रेड चांगल्या ओके शोधल्या, परत बॅक टू 1 लाख रुपये वरती गेलेला आहे. कारण मागाशीच मी क्लिअर केलेला आहे. ॲज अ ट्रेडर आपला जॉब काय, एक चांगली ट्रेड शोधणं हे आपलं जॉब आहे, हे आपलं काम आहे. ठीक आहे. ह्याच्यावरती आपल्याला फोकस राहायचा आहे. आणि त्याच्यानंतर ट्रेड चांगली शोधल्यानंतर आपल्याला त्यावरती चांगली रिस्क घ्यायची आहे. क्लिअर? ओके. आता बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये हा एक प्रश्न पडला असेल, मी तुम्हाला काल पण म्हटलेलं, मी आपण काय XAUUSD, ठीक आहे, हे काय पहिली करन्सी येते, त्याला काय म्हणणार आपण, बेस करन्सी. कुठली करन्सी? बेस करन्सी. सेकंड नंबरला जी करन्सी येते त्याला काय बोलणार आपण, कोट करन्सी, QUOTEE, कोट करन्सी. बरोबर. XAUUSD जे काय आता तिची प्राइस चालू असेल, सपोज एक $5,000 आपण डॉलर प्राइस टाकू आपण, $5,000 चालू आहे. ठीक आहे. बेस करन्सी. आणि 2 नंबरची करन्सी येते ती काय, ते कोट करन्सी. लिस्ट आहे बघा, वॉच लिस्टमध्ये भरपूर सारे करन्सी, कॅड, JPY. कॅड CAD काय बेस आहे, JPY काय कोट आहे. कारण की 2 नंबरला आले म्हणून. ठीक आहे. अनेकाचा मी कोर्स केलेला होता, त्याला कोणीतरी विचारलं होतं, सर एक कॅड पहिल्यांदा आले का आणि JPY पहिल्यांदा काय आलेलं आहे. त्याने उत्तर एवढं भारी दिलं की नाही. तो म्हणला की ही पहिला लिस्टेड झालेली हे करन्सी आहे, म्हणून पहिल्यांदा आलेले आहे. अरे तुला माहित नसेल तर सांग की माहित नाही म्हणून. लोकांना चुकीचं नॉलेज कशाला द्यायला लागलाय. पहिल्यांदा करन्सी लिस्टेड कुठं लिस्टेड झाली, म्हणून ही पहिल्यांदा कॅड आलेला आहे. JPY नंतर लिस्ट झाले म्हणून. अरे क्या, क्या ट्रेनर बनेगा रे तू. मला लाज वाटलेली, मी त्याचा कोर्स परचेस केलेला. कारण नसताना $12,000 गेले. नावं कोणाचीच घ्यायची नाही मला. ठीक आहे. तर तसं नाहीये. हे काय आहे, पहिली करन्सी बेस करन्सी आहे, म्हणून ही कॅड पहिल्यांदा येते. तुम्ही JPY कॅड पण करू शकताय. युरो USD आहे, तसं USD युरो पण करू शकताय. ओके. कॅड पहिला बेस आहे,
JPY कोट आहे इज इक्वल टू तिची प्राइस आहे. एक कॅड, कॅड म्हणजे कॅनेडियन डॉलर, एक कॅड खरेदी करण्यासाठी मला किती JPY द्यायला पाहिजे? तर 113.88 JPY द्यायला पाहिजेत. सिमिलर वे USD INR $1 खरेदी करायला पाहिजे किती रुपये द्यायला पाहिजे? 92 रुपये द्यायला पाहिजे. तर ह्याच्यावरती प्राइस किती येणार? 92 येणार. क्लिअर? पहिला बेस करन्सी असते, दुसरी कोट करन्सी असते. एक नंबरची करन्सी खरेदी करायला मला किती 2 नंबरची करन्सी द्यायला पाहिजे? एक गोल्ड XAU, एक गोल्ड खरेदी करायला मला किती डॉलर द्यायला पाहिजे? इज इक्वल टू त्याची प्राइस. आता गोल्डची प्राइस काय चालू आहे? 5,001 म्हणजे $5,000 चालू आहे. सिम्पल, क्लिअर आहे. आता हे बघूया की एक गोल्ड म्हणजे नेमकं किती. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर आहे का? काय असायला सगळे? एक गोल्ड म्हणजे किती हे बघूया आपण. चला. बेखयाली में भी तेरा ही ख्याल आए. एक मिनिट. तेरी नजदीकियां. बे- बेहसाबी थी. एकदा परत सांगा कुठं काय मग कुठं लक्ष होतं तुमचं केवढं एवढं सांगत होतो. परत सांगा कुठं काय. ठीक आहे. सर ब्रेकअप झाली की काय? अहो ब्रेकअपचा संबंधच नाही. इमोशन्सच ठेवायचे नाहीत कुणाबरोबर. बी इमोशनलेस. सोडून गेली, आली परत, काही फरक पडत नाही आपल्याला. आपल्याला काय इमोशनलेस व्हायचं आहे. तरच तुम्ही ट्रेडिंगमध्ये पैसे कमवू शकताय. नाहीतर तिनं माझ्याबरोबर असं केलं आणि मी आता जेवण कसं जेवू, कसं खाऊ, खाऊन पिऊन टुमटुमीत असते ती पण. ठीक आहे, त्यामुळे ट्रेडिंगवर फोकस करा. बाकी काय नको, या अनुभवाशी बोलायचं. ओके. चला. एक XAU हे बघा सिम्पल. एक XAU, एक XAU. मला सांगा, तुमच्या मनामध्ये हा एक प्रश्न पडला असेल. 90 रुपये सरासरी आपण $90 डॉलरचा रेट आहे. किती आपण धरून चालू आता 92 रुपये झालाय. पण $90 आपण पकडू, $90 पकडू आपण. ठीक आहे. आपल्याकडे एक तोळ्याचा आता रेट किती चालू आहे हो? 1,80,000 चालू आहे बरोबर. 1,80,000 रुपये समथिंग आपला एका ह्याचा रेट चालू आहे. एका तोळ्याचा आपला रेट 1,80,000 रुपयाच्या आसपास आपला एका तोळ्याचा रेट चालू आहे. ठीक आहे. आता गोल्डची प्राइस किती चालू आहे? $5,000 चालू आहे. बरोबर. $5,000 एका गोल्डची प्राइस चालू आहे. 90 रुपये, 90 गुणिले $5,000 केले तर नवापाचा 35, 3.5 लाख रुपये होतात. बरोबर. 3,00,000 $5,000 आहेत बोलतो मी. $5,000 90 रुपये हिशोब. नवापाचा 35 पाडा येत असेल तुम्हाला. 35 म्हणजे 3,50,000 रुपये. नवापाचा 35, 3,50,000 रुपये पाहिजे होती याची INR मध्ये किंमत. पण गोल्डची प्राइस बघितली तर 1,80,000 आहे. मग हे कसं काय? 1,80,000 कुठं आणि 3,50,000 हे मधूनच कुठनं आलं? वाटते का कधी आलाय का प्रश्न डोक्यात? हा बघा हुशारायचा. ठीक आहे. नवापाचा 35. हो थांबा. 99, 99, 98, 29, 27, 9, सॉरी नवापाचा 25 यायला मलाच पाडा येत नाही की. नवापाचा 25. ठीक आहे. 4,50,000 रुपये पाहिजे. 4,50,000 रुपये पाहिजे. ठीक आहे. 4,50,000 रुपये आपल्या गोल्डची किंमत पाहिजे होती. पण रेट आता सध्या काय चालू आहे? 1,80,000 रुपये चालू आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय आहे प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम औंस मधला आहे. ठीक आहे. औंसमध्ये आहे. आता मागच्या सेशनला मी जस्ट शिकवत होतो ना, एकानं मला क्लिअर केला सर औंसमध्ये जी मेटलची जी प्राइस असते
एक औंस म्हणजे 28.35 ग्रॅम. ठीक आहे. एक औंस म्हणजे 28.35 ग्रॅम. हे मी शिकवलेलं होतं. ठीक आहे. पण आमचे एक मित्र आहेत, ते सोनार पण आहेत आणि त्यांनी पण मला क्लिअर केलं, की सर मेटलची प्राइस वेगळी पडते औंसमध्ये. मेटलची प्राइस वेगळी पडते. त्यामुळे 1 औंस म्हणजे 28.35 ग्रॅम नाही आहे गोल्डमध्ये. गोल्डमध्ये काय मेटल्स जेवढे पण निघतात, ठीक आहे. तर ते औंसमधलं जे कॅल्क्युलेशन करतात ते 31.10 येते. दाखवतो. 31.10 येते. त्यामुळं जुने स्टुडंट, मी जर तुम्हाला 28.35 शिकवलं असेल तर त्याच्यामध्ये करेक्ट करून घ्या. 31.10 येते. थांबा दाखवतो तुम्हाला मी. ठीक आहे. 31 पॉइंट म्हणजे जुने स्टुडंट कोण असतील तर याच्यामध्ये करेक्शन करून घ्या. हे बघा, 1 औंस किती आले? 28.34.95 म्हणजे 35 तुम्ही पकडू शकता. एक औंस म्हणजे 28 पण हे कशासाठी आहे? हे नॉर्मली नॉर्मल जे आहे हे चालतंय त्याच्यासाठी आहे. पण तुम्ही जर ह्याला मेटलमध्ये कन्वर्ट केला किंवा गोल्ड, हे गंडवा लागले काहीतरी. बघा आलं की नाही. हे ट्रॉय मध्ये कॅल्क्युलेशन केलं जातं. कशाचं? गोल्ड मेटल जे असतात ना ते ट्रॉय मध्ये कॅल्क्युलेट करतात. ओके. बाकी नॉर्मल जे मेटल्स असतात, नॉर्मल जे धान्य हे ते असेल ते औंस वेगळं आहे. हे ट्रॉय मध्ये जात आहे. ठीक आहे. ते ट्रॉय औंस कशामध्ये? 31.10 येते. लक्षात ठेवा, लिहून घ्या. एक गोल्ड म्हणजे किती? 31.10 ग्रॅम. आणि आपल्याकडं तोळा बोलतो आपण, एक तोळा. एक तोळा किती? 10 ग्रॅम. ठीक आहे. म्हणजे हा किती पटीने जास्त आहे? ऑलमोस्ट 3 पटीने तरी जास्त आहे. 31.10 म्हणजे 3 पटीने तरी काय जास्त आहे. ठीक आहे. 31.10 क्लिअर आहे. एक औंस म्हणजे किती आता? एक औंस म्हणजे किती? 31.10. ठीक आहे. ट्रॉय औंस मेटल, ट्रॉय औंस आणि नॉर्मल औंस काय? 28.35 ग्राम. चला आता कॅल्क्युलेशन करून बघा. आता किती ते बघा कॅल्क्युलेटरवरती. 90चा हिशोब होता मगाशी. आपण 1,80,000 रुपये आपली किंमत काय? 1,80,000 रुपये एका तोळ्याची किंमत आहे. एक तोळ्याची किंमत काय आपली? 1,80,000 रुपये. किती? 10 ग्रॅमसाठी आहे. 10 ग्रॅमसाठी काय? 1,80,000 रुपये. हा नॉर्मल 3 पटीने एक्स्ट्रा आहे. 18 की 18, 18 2 36, 18 3 54 आहे पाडायचं आपल्याला. 54 आणि ते वरचे 1 ग्रॅम आपण इकडे तिकडे पकडू. एक 55 आणि 60, 18, एक 60,000 रुपये पकडू आपण. ठीक आहे. एक 55, 18, 54, 56, 55, 60, 54. 3 पटीनं जर म्हणला तर 5,40,000 रुपये होतात. ठीक आहे. 30 ग्रॅम. 30 ग्रॅम आणि वरचं एक एक ग्रॅम इकडे तिकडे आपण काहीतरी पकडू ह्याच्यात आणि अजून एक 18 ग्रॅम आपण घालू. 40 आणि 8, 5,00,000. राऊंड फिगर आपण 5,50,000 रुपये पकडू. ठीक आहे. राऊंड फिगर आपण काय करू? 5,50,000 रुपये पकडू. जास्त होतात पण आपण राऊंड फिगर काय करू? 5,50,000 रुपये पकडू नॉर्मली. तर आता 30 ग्रॅम किंवा 31.10 ग्रॅमचा जो सोन्याचा रेट आपण पकडला काय म्हणताय? 5,55,000 रुपये पकडला. आता ह्याला भागीले आपला इंडियन रुपीजमध्ये जे काय मगाशी आपण कॅल्क्युलेट केलं, 90 रुपयानं हे जे पकडलेलं हे कॅल्क्युलेट केलं तर ऑलमोस्ट प्राइस जी पडणार आहे ते ती कुठे येणार आहे? 5,000च्या आसपास येते. 5,000, 5,600 त्या आसपास येते. ठीक आहे. तुम्ही कॅल्क्युलेटर कुठे गेले? कॅल्क्युलेटर जरा डोक्यावरनं जाणार आहे मला माहिती आहे. एका कानानं ऐका, एका कानानं द्यायचं किती सोडून. फक्त तुम्ही लक्षात ठेवा, एक एक से यू इज इक्वल टू 31.10. हे फक्त लक्षात ठेवा, एवढंच लक्षात ठेवा, बाकी काय नको. चला, हे जास्त आली की. ठीक आहे. 6,111 ग्रॅम. राहें देगी तेरे. क्लिअर कुठं आहे?
ठीक आहे. हा 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 हा. 92 काढलं की 5988 येते. ठीक आहे. ओके. म्हणजे आता प्राइस मगाशी काल 5900ला टच करून आले बघा. तिची प्राइस आपण पकडली 1,80,000. सिम्पल आहे. क्लिअर झालं असेल सगळ्यांना. काय $5,000 कसे यायला आल्यात, तर ते किंमत काय आहे? 1 औंसची किंमत आहे. 1 औंस गोल्डची किंमत आहे. 10 ग्रॅम सोन्याची किंमत नाहीये ती. 1 औंसची किंमत आहे. एवढंच लक्षात ठेवा. म्हणून ते $5,000 आलेत. आणि 1 औंस म्हणजे काय? 31.10 ग्रॅम. आपल्याकडे ग्रॅममध्ये बोललं जाते, बाहेरच्या देशामध्ये औंसमध्ये बोललं जाते. एवढंच आहे, बाकी काय नाही. तुम्ही औंसमध्ये कॅल्क्युलेट केला तर तुम्हाला ती प्राइस INR मध्ये बरोबर भेटणार. सिम्पल आहे. जास्त काही डोकं लावायचं नाही. कॉम्प्लिकेटेड आपल्याला काय करायचं नाही. 1 औंस म्हणजे 31.10 ग्रॅम हे लिहून घ्या. ठीक आहे, हे लिहून घ्या. आता सगळ्यात मोठा ट्विस्ट. तुम्ही 0.01 टाकता की नाही, ती 0.01 ती क्वांटिटी, सुरुवातच त्याची क्वांटिटीची काय होते? 0.01 होते. सुरुवातच तुम्हाला बोललोय बघा मी, 0.01 क्वांटिटी आपण टाकू शकतोय. आपल्या अकाउंटला जर $100 जर फंड असला, $100 आपण जर अकाउंटला फंड असला आणि जर गोल्ड असेल, सपोज 5,150ला गोल्ड असेल, ठीक आहे, आणि तुम्ही इथं क्वांटिटी टाकला 0.01, किती? 0.01. तर मला सांगा, जर हा गोल्डच्या 5,160ला गेला, तुम्ही 0.01 क्वांटिटीने, तर किती डॉलरचा प्रॉफिट होणार आहे? तुमच्या अकाउंटला $100 फंड आहे. किती डॉलरचा प्रॉफिट होणार आहे 0.01 क्वांटिटीनं? 5,150चा 5,160 गेला. 0.01 $10 प्रॉफिट होणार आहे. बरोबर. 0.10 क्वांटिटी टाकली तर किती डॉलरचा प्रॉफिट होणार आहे? $100. 0.90 टाकली तर किती डॉलरचं प्रॉफिट होणार? 0.90 टाकले मी आता. $10ची मुवमेंट आहे. आणि मी त्याच ठिकाणी 1.00 स्टँडर्ड ओपन केला. त्याला म्हणायचं $1 स्टँडर्ड ओपन केला. परफेक्ट. $1,000 काय होणार आहे? प्रॉफिट होणार आहे. सिम्पल आहे, क्लिअर आहे. बरोबर. मग तुम्ही जी क्वांटिटी टाकता की नाही, 0.01 सुरुवातीला जी क्वांटिटी त्या, तो खेळ तुम्ही कशात पण करू शकताय. $100च्या अकाउंटला 0.01 टाकू शकताय, तुम्ही 0.02 टाकू शकताय, तुम्ही 0.03 टाकू शकताय, मॅक्स अप टू 0.10 पर्यंत टाकू शकताय. ओके. हे कशावरती ठरतंय? हे डिपेंड ऑन लिव्हरेज, LEVERAGE, लिव्हरेज. ओके, लिव्हरेजवरती ठरणार. मग तुम्ही ब्रोकिंग हाऊसमध्ये अकाउंट ओपन करताय त्यावेळेस दिसते बघा, 100x, 500x, 1000x, 1000x. एक्स म्हणजे काय? एक्स म्हणजे काय? ती एक्स नवं. एक्स म्हणजे गुणुले पट्टीने. ओके, हे एक्स आहे. 500x, 500 पट्टीने जास्त टाकताय. बरोबर. मग $100च्या अकाउंटला तुम्ही जे 0.01 टाकायला जाताय ना, तुम्ही ऍक्च्युली करंट ऍट प्रेझेंट जी काय प्राइस चालू आहे ती क्वांटिटी टाकता तुम्ही, विदाउट लिव्हरेज. सॉरी, विथ लिव्हरेज. गोल्डची आपली प्राइस चालू आहे आता, राईट नाव काय चालू आहे? इथे दिसतंय बघा, कुठेतरी असेल, 4,983. ठीक आहे, आपण राऊंड फिगर काय पकडू? आपण $5,000 पकडू. $5,000 जर करंट प्राइस जर गोल्डची चालू असेल आणि तुम्ही जर 0.01 ओपन केला, तर तुम्ही $5,000ची क्वांटिटी ओपन केल्या. म्हणजे जवळपास ऑलमोस्ट एक 100, एक ₹5,00,000 पकडू आपण याला. 5,000ला 5 लाख रुपये पकडू आपण. सांगतो मी, लिव्हरेज एक्सप्लेन करतो मी. क्लिअर आहे का? ₹5,00,000ची क्वांटिटी किती रुपयामध्ये ओपन करायला लागला? फक्त $100 मध्ये. $100 ₹5,00,000ची क्वांटिटी ओपन करायला लागला तुम्ही. म्हणून म्हणलं मग अशी, HDFC बँकेमध्ये तुम्हाला तेवढी ताकद आहे का? लिव्हरेज देतात का? नाही. इथं देतात. तुम्हाला वाटते की 5,000चा गोल्ड 5,050 जाणार. तुम्ही 0.01 बाय केला, वरच्या साईडला गेलं मार्केट, 5,000 जाणार. काल मार्केट किती पडले? 5,598 वरनं मार्केट खाली आले. कितीला आले? जवळपास 600च पकडा. हे धरला, हे 600 धरा. तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला बरं पडणार. 598 आणि एकानं काय व्हायचं? त्यानं फरक पडणार आहे. 5,600 वरनं काल 5,900, 4,900. आपण राऊंड फिगर याला 5,000 पकडू. 5,600 वरनं 5,000 पर केले. जवळपास $600 मार्केट पडलेलं आहे. 6,000 पॉईंट पडलेला मार्केट. 6,000 पॉईंट. तुम्ही इथं वरच्या 0.01 जर बसला असता,
तरी 700 जर खालच्या साईडला जर सेलला बसला वरनं सेलला बसला असता आणि तुम्ही 5,000 क्वांटिटी बुक केली असती तर तुम्ही $600 प्रॉफिट बुक केला 0.01 क्वांटिटीने. मग ती क्वांटिटी टाकण्यासाठी जरी तुमच्या अकाउंटला फंड 0.20 जरी असला, फक्त 0.20 जरी असला, सॉरी $20 जरी फंड असला तुमच्या अकाउंटला, $20 फंड जरी असला तरी तुम्ही 0.01 ओपन करू शकता. $20 फंडला 0.01 ओपन होतोय. कळतंय काय? म्हणजे $2,000 तुम्ही 5 लाख खेळ उचलालाय. 2 लाख, 2,000, 3,000 पाच पाच लाखाची क्वांटिटी उचलायला लागलाय. ओके. मग तुम्हाला जर गोल्डला बाय करायचं असेल विदाउट लिव्हरेज, ब्रोकरला म्हणला भाई आम्हाला तुमचं लिव्हरेज नको, किती रुपये द्यायचे सांग. ब्रोकर काय म्हणणार, प्राइस किती चालू आहे आता, तेवढं माझ्या अकाउंटला फंड टाका. विदाउट लिव्हरेज, आमचा तुम्हाला पैसे नको आहेत ना. मग विथ लिव्हरेज, विदाउट लिव्हरेज आम्हाला किती रुपये टाकणार तुम्ही. ऍट द प्रेझेंट काय प्राइस चालू असेल तेवढा फंड आपल्या अकाउंटला पाहिजे. किती जणांना पटतंय ही गोष्ट. जर तुमच्या अकाउंटला विदाउट लिव्हरेज मला ब्रोकरचा पैसा $1 नको, $1 पण नको आहे, मला माझ्या पद्धतीने हे करायचं आहे. किती जणांना पटतंय की बाबा $100 अकाउंटला 0.01 टाकू शकता. परत नाही घेत आपल्याकडनं. आपल्याला लॉस आपला जर झाला तर आपल्याला काय देणार नाही. ठीक आहे, पटत नसलं तर सांगा, मी पटवून द्यायचा प्रयत्न करतो अनेकदा. राहें देगी तेरी अब. प्लीज परत एकदा सांगा. ओके. ठीक आहे, हे बघा. लिव्हरेज म्हणजे काय आलं तुम्हाला पहिल्यांदा. लिव्हरेज म्हणजे काय, लिव्हरेज या शब्दाचा अर्थ काय कळाला. सर नॉट अंडर, मराठीत बोला की सर. लिव्हरेज म्हणजे काय, ब्रोकर आपल्याला काय करतोय, ब्रोकर आपल्याला एक्स्ट्रा क्वांटिटी उचलण्यासाठी एक्स्ट्रा मार्जिन प्रोव्हाइड करतोय. सिम्पल. ब्रोकर आपल्याला एक्स्ट्रा क्वांटिटी उचलण्यासाठी एक्स्ट्रा मार्जिन प्रोव्हाइड करतोय. का करायला लागलाय ब्रोकर एवढा. आपल्या अकाउंटला $100 फंड आहे. गोल्डला बाय केला तुम्ही 5,100ला गोल्डला बाय केला 0.01 क्वांटिटीने. ठीक आहे, 0.01 क्वांटिटीने तुम्ही बाय केला. गोल्ड जर आला उद्या 5,000ला, तुमचा लॉस किती असणार आहे. तुमच्या अकाउंट फंड फक्त $100 आहे. गोल्ड आला 5,000चा, 5,000चा, 5,100चा 5,000ला आला. तुमचा लॉस किती असणार मला सांगा. $100 आहे. $100 लॉस असणार ना तुमचा. बरोबर. म्हणजे तुमचं अकाउंट उडलंच तिथं, वॉशआउट झाले अकाउंट. सिम्पल आहे. मग ह्या ट्रेडला जर परत कंटिन्यू करायचं असेल सर, नाही मला वाटतं की इथनं पण उचलणार मार्केट, जरा अजून खाली जाईल पण इथनं उचलणार. मग तुम्ही काय करणार, अजून एक $100 डिपॉझिट करणार, म्हणजे तुमचा अकाउंट फंड काय करणार, आपण तुम्ही $200 करणार. मग तुम्हाला अजून एक खाली रेंज मिळणार ना, 4,900ची एक रेंज मिळणार. 5,000 वरनं 4,900 वर तुम्ही घेऊ शकताय. सिम्पल आहे. तुम्ही काय करायला, डिपॉझिट ऍड कराल. तुम्हाला ती पोझिशन क्लोज करायची नाही, तुम्हाला त्या ट्रेडमध्ये राहायचं आहे. मग तुम्ही डिपॉझिट ऍड करत जाणार ना. सिम्पल आहे. सिम्पल आहे, ऍड करत जाणार आहे. मी काय म्हटलं तुम्हाला, 0.01 टाकायला तुमच्या अकाउंटला फंड किती पाहिजे, तर जेवढी प्राइस चालू आहे तेवढा फंड पाहिजे. मग एक्झाम्पलसाठी मी जर एक्झाम्पल दिलं तर की बाबा तुमच्या अकाउंट जर आता गोल्डची प्राइस चालू असेल, $5,000 गोल्डची प्राइस चालू आहे, तर फक्त 0.01 टाकायचं असेल विदाउट लिव्हरेज. आता सगळा खेळ चालला विथ लिव्हरेजचा. किती लिव्हरेज उचलायला लागलोय आपण, 500x, 1000x, 2000x, हे एवढं लिव्हरेज उचलायला ना, 2,000 पटीने उचलायला लागलोय. मग हा सगळा खेळ चालू किती, विथ लिव्हरेजचा चालू आहे. तुम्हाला विदाउट लिव्हरेज उचलायचं असेल तर तुमच्या अकाउंटला फंड किती पाहिजे, जेवढी करंट प्राइस चालू असेल तेवढा पाहिजे. म्हणून एक्झाम्पलसाठी आपण धरलं की बाबा 5,000 गोल्डचा जर प्राइस चालू असेल तर तुमच्या अकाउंटला $5,000 पाहिजे. म्हणजे आपण एक जवळपास 5 लाख आपण पकडू आपण अकाउंटला. ठीक आहे, कारण की 100 पण आपण हिशोब पकडायला तर आपल्याला समजण्यासाठी. मग मला सांगा, कोणतरी तुमच्यातलं लय मोठा माणूस आहे ज्याच्याकडे पैसा ढीग आहे. ठीक आहे, पैसा ढीग आहे, इगो पण ढीग आहे. कोणतरी असेल याच्यातच. पैसा ढीग, इगो ढीग. त्याने काय केला, सुरुवातीला फक्त $100 टाकला. काय केला, फक्त $100 फक्त डिपॉझिट केला. गोल्डची प्राइस किती चालू आहे, मी म्हणलं 5,000 गोल्डची प्राइस चालू आहे. ठीक आहे, $5,000 गोल्डची प्राइस चालू. इथं लक्ष द्या आता, मी व्यवस्थित सांगणार नाही परत. लक्ष द्या. $100 आहे. गोल्ड आला 4,900ला. $100 खाली पडला. बरोबर. ह्याचा अकाउंट वॉशआउट व्हायला आलेला आहे ऑलमोस्ट. बरोबर. मग हा काय म्हटला, सर अकाउंट वॉशआउट व्हायला आहे, एक काम करतो. थांबा, इकडे नको, इकडे घेतो मी ही प्राइस जरा ही बरोबर ठेवतो, म्हणजे तुम्हाला लईच समजेल प्रॉपर.
गोल्डची प्राइस मी उलटी ठेवतो. 5,100 ठेवतो. गोल्डची प्राइस किती ठेवली मी? $5,100 ठेवली. ह्यानं सुरुवातीला अकाउंटला किती फंड टाकला? फक्त डिपॉझिट केलाय $100. ठीक आहे. गोल्ड आला 5,100चा गोल्ड आला किती? 5,000ला गोल्ड आपला आला. ठीक, खाली पडलं मार्केट $5,000ला. याला किती लॉस असणार आहे? $100चा लॉस असणार आहे. मग ह्याला कळायला स्टार्ट झालं की बाबा आपला लॉस वाढत चाललेला आहे. मग गोल्ड जस्ट 5,000ला आला तेव्हा हा माणूस काय म्हणला, सर काय करू, होल्ड करू का काय करू? पैसा आहे आपल्याकडे, तुम्ही काय काळजी करू नका. म्हणलं पैसा आहे तर मग टाक म्हणलं $1,000 एक्स्ट्रा सेफर साईडसाठी. मग ह्यानं काय केला, अकाउंटवरती ह्यानं $1,000 लोड केला. मग आता ह्याला खाली स्पेस मिळाला $4,000. आता गोल्ड जेव्हा $4,000ला येणार तेव्हा ह्या माणसाला लॉस असणार आहे $1,000चा. बरोबर आहे? हे पटते तुम्हाला? हे पटते का? 5,000चा गोल्ड जेव्हा 4,000ला आहे ना तेव्हा याला $1,000चा असणार. किती क्वांटिटी आहे? फक्त 0.01 टाकलेले आहे. कशासाठी खेळ चालू आहे? फक्त 0.01 ला वाचवायसाठी खेळ चालू आहे. फक्त 0.01 वाचवायचा आहे. गोल्ड आला उद्या खरोखर 4,000ला. आता म्हणणार सर काय करू, 4,000ला आले की गोल्ड. मी म्हणणार अजून 1,000 टाक, अजून खाली 3,000. आता काय एवढं पडत नसते मार्केट, सोड. 4,000 आहे आणि 3,000, अजून 1,000 टाक. त्यानं आणि $1,000 टाकला. आता ह्याला परत रेंज ओपन झाली अजून $1,000ची खाली. म्हणजे जेव्हा गोल्ड 3,000ला येणार तेव्हा ह्याला $1,000 अजून लॉस असणार आहे. आणि गोल्ड खरोखर $3,000 आला. म्हणला सर काय तुम्ही म्हणला येणार नाही, आता आलं की. मी म्हणलं तुम्हीच म्हणला की पैसा ढीग आहे आपल्याकडे, काय काळजी करू नका. मग काय म्हणलं, मग काय करू? मी म्हणलं टाका $3,000, काय होईल ते होईल, एवढं झिरो तर होणार नाही गोल्ड. मग त्यानं भाईनं काय केलं, डायरेक्ट $3,000 टाकले अकाउंटला. आणि गोल्ड काय झाला, गोल्डमध्ये असं काहीतरी सापडले की बाबा त्याने कॅन्सर होतोय, धरून झाला निगेटिव्ह. काय पाहिजे ते होऊ शकते या जगात. 99.99% चान्सेस नाही आहे सोडा. पण 0.0000001% काहीतरी होऊ शकते. काय पालट कधी पण काय पण होत्या. असं काहीतरी एक घटक सापडलंय की जे गोल्डमध्ये काय कॅन्सरसाठी तुम्ही ती गोल्ड घातला की तुम्हाला कॅन्सर होणार. कुठला तर कॅन्सर होणार असं. मग मला सांगा गोल्डची प्राइस कसली ड्रॉप होईल? होणार ना जोरात. गोल्ड येणार पाय डायरेक्ट रुपया $1 $2 $10च्या घरात कुठं तर गोल्ड थांबल. बरोबर? म्हणजे गोल्ड खरोखर काय झाला त्यावेळेस तुम्ही $1 किंवा $0 झाला असं म्हणून धरून चला. $0 3,000 पाक झिरो झाला. याचं 3,000 गेलंच की मग. बरोबर? कशासाठी चाललाय हा सगळा खेळ? फक्त 0.01 वाचवायला चालू आहे. 0.01 वाचवायसाठी चालू आहे. मग हे ना आतापर्यंत डिपॉझिट किती केली? गोल्ड उद्या झाला झिरोच, झिरोच झाला. त्याची पाक सोन्याची किंमत राहिलीच नाही त्या गोल्डची. झिरोच झाला. ठीक आहे. ह्याने किती रुपये टाकले? $3,000 इथे टाकले, $1,000 इथे टाकले, $1,000 इथे टाकले आणि $1,000. 3,000, 4,000, 5,000 आणि 5,100. कधीची गोष्ट आहे, 5,100ला गोल्ड होता तेव्हा $5,100. टोटल कॅल्क्युलेट केलं $5,100 झाले. कशासाठी खेळ चालू आहे ह्यो सगळा? 0.01 वाचवायला. कळते? म्हणजेच 0.01 ची किंमत 5,00,000 रुपयाची क्वांटिटी तुम्ही $20-30 2,000-3,000 रुपयामध्ये खेळ उचलताय सगळा. आता पटलंय तुम्हाला? समजा की नाही समजा? समजा की नाही समजा? आता परत म्हणा नाही कोणी, परत सांगा. हा अर्जुन सर बोला की, क्वेश्चन बोला की. ह्याच्या रिलेटेड विचारा. नाही तर तुमच्याला मनी मॅनेजमेंट कसं फॉलो करू, ह्याच्या रिलेटेड विचारा काय पण. अर्जुन सर क्वेश्चन विचारा. तुमसा कोई प्यारा कोई पानी. ब्रोकरेज घेतात. स्प्रेड मधनं कमिशन कट होते, स्प्रेड मधनं कमिट होते. स्प्रेड मधनं कमिशन कट होते. ब्रोकरेज ते ईसीएन अकाउंट असेल तर कमिशन कट होते. स्टँडर्ड एसटीपी अकाउंट ओपन केला तर तुमचं हे होत नाही. हो अर्जुन सर विचारा की, काय की चॅटिंग बहुतेक तुम्ही करत नाही वाटतं कोणाबरोबर तरी, लय हळू चॅटिंग करता तुम्ही. विचारा की, थांबले तुमच्यासाठी मी. त्या अर्जुन सरांना प्रश्न विचारू द्या रो, काय ते विचारत होते त्यांना. क्या चीज हो तुम खुद तुम्हें मालूम नहीं है. लाखों है मगर तुम सा यहाँ कौन है. अर्जुन सर काय विचारत नाहीत, मी जातो पुढे शिकवतो. अर्जुन 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 नवली.
अर्जुन अर्जुन तुम्हाला अनम्यूट केलंय विचारा. अर्जुन नवले अनम्यूट करायला विचारलंय. विचारा की राव. हो राहू दे हो. यायला एवढा वेळ तर गर्लफ्रेंडनं पण मला कधी वाट करायला वाट बघायला लावली नाही. तेवढा वेळ तुम्ही वाट बघायला लावलाय. अनम्यूट करा की. हे माणूस कोणी आता बोललो असतो बाकीचे. नुसतंच गरम करते माणूस. ठीक आहे चला जाऊ दे. आणि म्यूट करतो आपल्याला. म्यूटच करतो. समजले आता लिव्हरेज वरती बोला. ठीक आहे लिव्हरेज वरती येऊ आपण. लिव्हरेज म्हणजे काय? ओके लिव्हरेज स्क्रीन दिसते ना सगळ्यांना. स्क्रीन फक्त एकदा दिसते का सांगा सगळ्यांना. लाखो है मगर तुम सही हो. ओके हे बघा. आता तुम्ही अकाउंट ओपनिंग करता की नाही त्यावेळेस 500x 100x 1000x लिव्हरेज वगैरे वापरता हे तुम्हाला बघितलं असेल. इकडे लक्ष द्या. लिव्हरेज वगैरे तुम्ही बघितलं असणार. ठीक आहे. आता ते काय म्हणजे बघूया. 500x म्हणजे नेमकं किती वापरलं आपण. तुमच्या अकाउंटला जर $50 फंड आहे. इमॅजिन करू तुमच्या अकाउंटला किती फक्त आहे. फक्त $50 फंड आहे. तुम्हाला आता हे तर माहित झालंय की बाबा मी क्वांटिटी उचलतो 0.01. ती किती आहे. $5000 क्वांटिटी उचलायला लागलोय ऑलमोस्ट. हे तर तुम्हाला सगळ्यांना क्लिअर झालंय. 0.01 फक्त. आणि मी तुम्हाला काय म्हणलो. तुम्ही अकाउंटला $20 असू दे किंवा $50 असू दे तुम्ही 0.01 क्वांटिटी टाकू शकता बरोबर. म्हणजे त्याचा अर्थ काय. तुम्ही $5000 क्वांटिटी $50 वरती उचलायला फक्त किती 0.01 सिम्पल. मग प्रश्न आला की बाबा $5000 क्वांटिटी $50 वरती उचलायला तर किती पटीने जास्त उचलायला लागलाय. $5000 $50 पेक्षा किती पटीने जास्त आहे. डेफिनेटली 100 पटीने जास्त आहे. 100x. $50 $5000 100 पटीने जास्त आहे. म्हणजे तुम्ही किती लिव्हरेज यूज केला. 100x लिव्हरेज यूज केला. $50 अकाउंटला 0.01 टाकला. 5000 क्वांटिटी 100x लिव्हरेज यूज केला. जर तुम्ही त्याच ठिकाणी जर 0.02 टाकला तर 200x यूज केला. जर तुम्ही 0.03 टाकला तर 0.03 टाकला तर तुम्ही 300x यूज केला. 0.04 टाकला 400x यूज केला. आणि 0.05 टाकला तर 500x यूज केला. सिम्पल. तुमच्या अकाउंटला फंड आहे $50. तुम्ही क्वांटिटी उचलाय $5000ची. $5000 काय एक्झाम्पलसाठी मी परंतु आता प्राइस चालू आहे $5000. किती पटीने जास्त आहे. हे एक शून्य गेला. एक शून्य गेला. याला 500 झालं वाटतं हे. नाही बरोबर आहे. 50,000 भागिले 50. तर 5 गेले हे 5 गेलं राहिले 1 1 2 3 म्हणजे 100 बरोबर 100x. सिम्पल आहे. $50 अकाउंटला 0.01 उचलताय म्हणजे तुम्ही 100x वापरलाय. 0.02 उचलताय म्हणजे 200x. 0.03 उचल म्हणजे 300x. 0.05 क्वांटिटी टाकला म्हणजे तुम्ही 500x. जेव्हा तुम्ही 0.05 क्वांटिटी टाकताय किती तुम्ही 0.05 क्वांटिटी टाकताय तेव्हा तुम्ही किती लाख रुपयाची क्वांटिटी उचलता माहिती आहे का तुम्हाला. किती लाख रुपयाची क्वांटिटी उचलायला माहिती आहे काय. 25 लाख रुपयाची क्वांटिटी उचलली. 0.05 म्हणजे 25 लाख रुपयाची जवळपास क्वांटिटी उचलली. पाच पाच 25,000 विदाऊट लिव्हरेज बोलतो मी. विदाऊट लिव्हरेज. म्हणजे तेच तुम्हाला मगाशी बोललो मी. 5,000 10ला गोल्ड आहे आणि तुम्हाला वाटते की बाबा ह्यो गोल्ड 5,015ला जाणार. आणि तुमच्या अकाउंटला फंड आहे फक्त $100. तुम्ही 0.05 क्वांटिटी टाकली इथं 0.05 क्वांटिटी. तर मला किती प्रॉफिट असणार आहे. 10चा 15 गेल्यावरती $25 प्रॉफिट होणार. किती $25 प्रॉफिट होणार. खालच्या साईडला सेम. 5,000चा 5,005ला आला. हे एल तुमचा हा आहे तुमचा एल. हा आहे तुमचा टीपी टार्गेट प्राइस. एल म्हणजे स्टॉप लॉस. टीपी म्हणजे टार्गेट प्राइस. हे तुमचे काय बाईंग प्राइस. 0.05 क्वांटिटी म्हणजे $1च्या मुवमेंटला $5 प्रॉफिट. मग 15वरती गेला म्हणजे $25 प्रॉफिट. अकाउंटला फंड किती आहे फक्त $100. $100चा फंड आपला जाणार किती $125 वरती. पण तुम्ही 0.05 म्हणजे जवळपास 25 लाख रुपयाची क्वांटिटी उचलली. $25,000ची क्वांटिटी उचललेली आहे. बरोबर. आता पुढं एक स्टँडर्ड 0.01 म्हणजे तुम्हाला माहिती आहे किती ग्रॅम. 31.10 ग्रॅमचं सोनं आहे. 0.01
0.10 म्हणजे किती ग्रॅमचं सोनं आहे? 310 ग्रॅमचं सोनं आहे. धरून चला, 310 ग्रॅमचं सोनं आहे. 1.00 वन स्टँडर्ड म्हणजे किती? 3.100 kg. 3.10 kg म्हटलं तरी चालतंय. 3.10 kg. 3.10 kg. एक स्टँडर्ड लॉट म्हणजे 3 किलो 100 ग्रॅमचं सोनं आहे. वन स्टँडर्ड लॉट. माणसं टाकतात किती लॉट माहिती आहे काय? 3 किलो सोनं. जोक नाही. इथं तुम्ही बघितलाय, इथं किती? $5,000. इथं आहेत $50,000. आणि इथं किती आहेत? $5 लाख. एका दिवशी तक हजार देशाचा लक्ष $5 लाख. ऑलमोस्ट 4.5 करोड रुपयाची क्वांटिटी. तुम्ही $1,000 अकाउंटला पण उचलू शकताय. $1,000 अकाउंटला तुम्ही स्टँडर्ड लोड ओपन करू शकताय. म्हणजे ₹1,00,000 तुम्ही 4.5 कोटीची क्वांटिटी उचलताय. ही पॉवर आहे लिव्हरेजची. ठीक आहे, ही पॉवर आहे कसली? लिव्हरेजची पॉवर आहे. त्यामुळे फॉरेक्स मार्केटमध्ये लोक जास्त सक्सेसफुल होतात. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे? तुम्ही जी ट्रेड टाकणार ती प्रॉपर बसली पाहिजे. तुम्ही ट्रेड जी टाकणार ना, XYZ, ही प्रॉपर बसली पाहिजे. लिक्विडेट करून आत गेलं आणि तुम्ही इथं बाय केला, त्याच्या खालच्या साईडला लावला स्टॉप लॉस, टार्गेट लावला वरच्या साईड. XYZ हा तुमचा TP. त्याला म्हणायचं आपण 1:2. ठीक आहे. म्हणजे इथं जर तुम्ही कुठेतरी ट्रेड टाकला, $100 अकाउंटला गेले तर $20, आले तर $40, डायरेक्ट अकाउंट रप्पाट डबल आहे. 40% ग्रो आहे. ठीक आहे. मग ह्यासाठी काय, आता आपलं टेक्निकल अनालिसिस प्रॉपर पाहिजे. म्हणजेच आपल्याला आता ह्याच्यावरती यायला पाहिजे टेक्निकल अनालिसिस. बरोबर? जे तुमचं प्रॉपर असायला पाहिजे. मग हा पार्ट आपण कधी घेणार? उद्यापासून स्टार्ट करणार. ओके. चला, समजलं? नाही, अकाउंट मायनसमध्ये जात नसते. अकाउंट ह्यांचा प्रश्न काय माहिती आहे काय? $100 अकाउंटवरती फंड आहे आणि मार्केट एकदम सडनली $110 खाली आलं नाही. जो पण तुमच्या अकाउंटला फंड आहे तो पण मार्केटमध्ये तुमच्या ट्रेड चालू असणार. एकदा अकाउंटमधला फंड 95, 98, 99 करायला लागलं, डायरेक्ट ऑटो क्लोज होतात. ट्रेड सगळ्या ऑटो क्लोज होतात. तुमच्या अकाउंटला राहतात फक्त $2. उद्या सुट्टी आहे. थांबा, उद्या सुट्टी आहे. उद्या शनिवार आहे. भेटूया आपण डायरेक्ट सोमवारी. उद्या सुट्टी आहे. डायरेक्ट आपण कधी भेटूया? सोमवारी भेटूया, सोमवारी. ठीक आहे. माणसं हे बघा वैतागल्यात. 375 हेच आहे ना, हे माणसं मला माहिती आहे की बाबा हे टाकतोय, काय टाकतोय? रेकॉर्डिंग टाकतोय ना, त्यामुळे माणसं गायब होतात. मग मला रेकॉर्डिंग टाकायची इच्छा नाही. डायरेक्ट भेटू आपण कधी? सोमवारी भेटू, सोमवारी. ओके, सोमवारी भेटू आपण. हा, हे बघा लिव्हरेज म्हणजे काय? एवढा वेळ मगापासून कॅश टाकलेलं केवढं मोठं? लिव्हरेज म्हणजे ब्रोकर आपल्याला एक्स्ट्रा अमाऊंट देतो ट्रेडिंग करायला. त्याला आपण लिव्हरेज बनणार. लिहून घ्या म्हणून सांगितलं की हो. किती जण, किती वेळा सांगायचं मी? केवढं भारी एक्सप्लेन केलेलं आहे लिव्हरेज. तुमसा कोई प्यारा कोई मासूम नहीं है. ऑफलाईन क्लासेस बंद केल्यात, फक्त ऑनलाईन क्लासेस आहेत बघा. ब्रोकरचा काय फायदा? काल सगळं सांगत होतो. काल सगळ्यांना बोर होत झालतं की लोकांना. काल एक्सप्लेन करायचा प्रयत्न करत होतो मी. या चीज हो तुम खुद तुम्ही. बरं, सेशन आवडतात का नाही मला ते सांगा जरा. सेशन आवडतात का नाहीत? सेशन कसे वाटायलात? समजतंय? मग आवडत असेल तर जसं इंस्टाग्रामवरती ऍक्टिव्ह राहा की तुम्ही. जरा इंस्टाला रीलला कमेंट बिमेंट करत जावं की, जरा भारी वाटतं मला. इथं नका सांगू, तिकडे सांगा इंस्टाग्रामला. इथं कोण बघणार? इथलं तुमच्यातलीच बघायला आलायसा. गावाला कळायला पाहिजे की आपण कोण आहे. हो, थांबा. रविवारी रविवारी तुम्हाला भेटायला येऊ काय? नको, थांबा. मीटिंग असतात, अपॉइंटमेंट असतात आता. नटीला पण वेळ द्यायला पाहिजे की मला. नाहीतर ती म्हणणार काय नुसतंच क्लास चालू आहे. थांबा, रविवारी बिवारी काही येऊ नका. मीटअप ठेवणार तर होया. रविवार नाही मी. रविवारी जाणार आहे मी. खरसुंडी म्हणून एक गाव आहे, खरसुंडी. जाणार आहे खरसुंडीला. मम्मीने नवस केलाय. नवस नाही म्हणत त्याला.
5 फेऱ्या मागून घेतल्यात आमच्या लेकाच्या माझ्या लग्न होऊ दे म्हणून. ओके.